गुड मॉर्निंग सगळ्यांना। छान अशी देवपूजा केलेली आहे। देवपूजा केल्यानंतर खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं। मेथी काल आणलेली निवडून ठेवली, भाजी बनवण्यासाठी निवडून ठेवलं की मग सोपं पडतं। ही कोथिंबीर पण निवडली आणि मकाचे दाणे सोलून ठेवायचे, चीज कॉर्न बनवायचे। ह्याचं हे दोन्ही आता निवडून झालेत। मका सोलताना ना कधी पण अशी एकच लाईन सोलायची, म्हणजे एक लाईन सोली ना पटकन निघतं। आता माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोण नाही आहे, त्यामुळं मी एकाच हाताने व्हिडिओ बनवते, एकाच हाताने सोलते। पण अशी लाईन एक क्लिअर केली ना मग लगेच मका सोलून होते। अर्ध सोलून झालेलं आहे माझं। आता अर्ध राहिले, पटकन 2 सेकंदात होतं, कारण आज पटकन लगेच सोलून होतं। याला वेळ लागणार नाही जास्त। आता अशा प्रकारे एवढे कॉर्न झाले सोलून, हे एक अर्ध ठेवलं, याची कॉर्न भजी बनवणार आहे त्याच्यासाठी ठेवलं आहे। थोडंसंच ठेवलं आहे, जास्त भजी कोण खात नाही तेलकट त्यामुळे। आणि त्यात चीज कॉर्न बनवायचे त्याचे। तेल गरम करायला ठेवलं आहे। आता याच्यामध्ये आपण असे स्वीट कॉर्न टाकूया। अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। भाजायचं चालेल भाजून झालं। आता आपण किसून टाकायचं चीज। सगळं किसून टाकू। ठीक आहे, झाले चीज कॉर्न। आज आपण करणार आहे शेवगा। याच्यासाठी इथे शेवगाच्या शेंगा कट करून घेतले, ते तेल गरम केलंय, तेलामध्ये टाकणार जिरं, मोहरी, थोडासा लसूण टाकायचं, लसूण फ्राय करायचं, कढीपत्ता टाकायचं, थोडं फ्राय केल्यानंतर थोडे हळद, फ्राय करायचं। फ्राय झाल्यानंतर शेंगा टाकून द्यायचं, फ्राय करायचं। शेंगा फ्राय झाला टाकायची कोथिंबीर, मसाला, हळद, मीठ, थोडंसं शेंगा फ्राय झाला टाकायचं शेंगदाण्याचं कूट, बघू शकता किती छान शेवग्याची भाजी दिसते।
शिजायला वेळ लागतो, 15 मिनिट किंवा मंद गॅसवर अर्धा तास तरी लागतो. तेल चांगलं सुटलेलं आहे. आपण असं मसाला शेवगा पण बनवू शकतो, पण रस्सा भाजी बनवायची नाही आहे. तेल सुटलंय, पाणी टाकायचं आपल्याला किती रस्सा बनवायचा. आता उभे आलेली शेवग्याला चांगलं शिजून द्यायचं मंद गॅसवर, अर्धा तास मऊ शिजतं. भाकरी कशी मस्त बघू शकता. इकडे शेवगा शिजतोय. अशा प्रकारे शेवग्याची भाजी झाली आहे.